नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेतच असेल कारण तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना हो. चल बस, तू लायक है क्या? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या मटेरियलला मी एक पासवर्ड दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचे आणि व्हिडिओ पण कसा एडिट करायचं काय नाही ते पण तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही स्किप नका करू. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मग या व्हिडिओमध्ये सांगेल कसा एडिट करायचं, काय विषय आहे ते सगळं. तर आधी काय करायचं आहे, एरोडम वगैरे ओपन करायचं आहे आणि जो बीटमध्ये दिलेलं आहे ते अशा वगैरे ओपन करायचं आहे. तर काही मी याच्यात अशा वगैरे बीट लावून दिलेली आहेत तुम्हाला. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी एक स्टार्टिंगला थांबायचं आहे, परत अशामध्ये क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता एक फोटो आपली HD आहे, HD मधून आहेत त्यामुळे आपल्याला इथं दिसणार नाही, पैसे नाही. तर अशा फोटो ॲड करायचा, वगैरे थ्री लाईनवर क्लिक करायचं आणि फुल आणि एरियावरती क्लिक करायचं आणि पुढच्या बीटला जायचं आहे. याचा काही एक्स्ट्रा पार्ट होतं की इथून फोटो मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे जे काय आहेत आपले फोटो ते डिलीट म्हणजे एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून फुल काम एरियामध्ये आपला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो, अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत ते ॲड करून घेतो भावना आणि त्यानंतर तुम्ही काय विषय करायचे तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही आणि कोणी एक व्हिडिओला लाईक केलं नसेल तर भावना एक व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असाल लगेच सबस्क्राईब करून जे काय बेल आयकॉन त्याला ऑलवर करून टाका, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकायचं सगळे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत आहे. तर भावना थोडासा व्हिडिओ स्किप करून म्हणजे काय करेल, थोडंसं मी ऑफ करेल आणि सगळे जे काय फोटो आहेत ते मी ॲड करून घेतो आणि तुम्हाला त्यानंतर काय विषय करायचा आहे तेच सांगतो. तर थोडंसं मी त्यानंतर ते फोटो ॲड करून घेतो पटापटा, काय विषय नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. तर भावानं तुम्ही बघू शकता जे काय आपण आहे ते सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहे. तर आता काय विषय करायचा आहे ते आपल्या इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपट तुम्हाला दिला असेल ते शेकीपट अशा वगैरे ओपन करायचं आहे. त्या सर्वात आधी काय करायचं आहे, का पहिल्या फोटोवरती इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट सेक्शनवरती क्लिक करायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, का पहिला फोटो आहे आपला तर त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर याचा आहे इथून बॅक आणि डबल शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. आता इथून जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते करायचं आहे कॉपी. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट सेक्शनवरती क्लिक करायचं आहे, थ्री लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता जे काय दुसऱ्या फोटो आहे तर त्या दुसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथून याचं बॅक आणि डबल शेक इफेक्ट आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता जे काय तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते करायचं आहे, इथून आपल्याला कॉपी तिसऱ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीट मार्करला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. इथे जे काय बारीक बारीक संपल्यानंतर इथे एक मोठा सिंग फोटो येईल ते बघू शकता तशी. तर ते पण फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा म्हणजे 9.23ची जे काही फोटो आहे तर त्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि एक मदत सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्यात जे काय पुढे फोटो त्याला पेस्ट करायचा आहे. डबल एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि डबल मदत एक सोडून जे काही शेवटीला फोटो आहे तर त्याला आपण हा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. आता जे काही शेवटच्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्ट साईडला क्लिक करायचं आहे, तर थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. तर पुढे आपल्याला बघू शकते तशी बरोबर 10.25च्या बीटला यायचं आहे आणि जे काय फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि डबल एक मध्ये सोडून द्यायचं आहे. तर वेट करा बघा, थोडंसं आपल्याला बहुतेक बाहेर फेकला आहे. हा तर बाहेर फेकलं होतं, काही विषय नाही. तर बीट मार्करला आपण डबल ओपन करू, काही विषयही नाही. ॲडजस्ट करा थोडंसं बघा कारण हँग होत आहे मोबाईल. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर आपण याला इफेक्ट दिलेला आहे, काही विषय नाही, याचा कॉपी करून घेऊ. तर आता एक सोडून आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे शेवटपर्यंत, डबल सोडून द्यायचं आहे मदतला आणि जे काय त्याचं पुढचं आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 10.25च्या बीटला यायचं आहे हे इफेक्टला आणि आता एक या फुटला द्यायचा आहे, एक सोडून द्यायचं आहे, डबल या फुटला द्यायचा आहे, एक सोडून द्यायचा आहे, डबल या फुटला द्यायचा आहे. अशा वगैरे दिल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर एक मोठा सिंग फोटो असे बघू शकता. तर त्या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे, म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट सेक्शनवर क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, तुम्ही ब्लँडिंगच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे ब्लँडिंगची साईज आहे तिथून फुल करून घ्यायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे
की तुम्ही बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायची, रनिंग त्याच्यात जायचं, लाईटिंग त्याच्यात जायचं आणि स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे. आता या बॉर्डरला आहे तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आजचे जे काही व्हिडिओ आहे ते एडिट झालेलं आहे. तर आता काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा.